नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रमंडळी, आज हा व्हिडिओ आपण कापूस या पिकाचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे या 2025 साली, तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मित्रमंडळी, सर्वात आधी आपल्याला कोणतं काम करायचं आहे ते पाहायचं आहे आपल्याला। तर सर्वात आधी आपल्याला बीज प्रक्रिया हे करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्या झाडावर बुरशी चढणार नाही। त्यामुळे आपल्याला हे एक पहिलं महत्त्वाचं काम करायचं आहे। तर मित्रमंडळी, सर्वात आधी आपल्याला कृषी केंद्रातून बुरशीनाशक औषध विकत घ्यायचं आहे आणि ते पावडर फॉर्म मध्ये राहते किंवा मग लिक्विड मध्ये सुद्धा राहते। तर ते आपल्याला बियाणावर लावायचं आहे आणि 2 घंटे आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे। त्यानंतर त्याची आपल्याला डोबणी करायची आहे। कधी कधी मित्रमंडळी, आपल्याला कोणत्याही पिकावर आपल्याला मर रोग पाहायला मिळते किंवा मग आपण झाड उपडतो तर त्यावर बुरशी दिसते आपल्याला। तर ते रोग न येण्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये तो रोग आपल्याला पाहायला मिळत नाही। हे एक महत्त्वाचं काम सुरुवातीत करायचं आहे। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे मित्रमंडळी, जेव्हा आपण सरकी डोबतो तर ते जवळ डोबणे महत्त्वाचं आहे। दूर डोबण्यात काही फायदा नाही। जवळ जर डोबलं, जेणेकरून आपल्याला पुढे जर पाऊस अति आला तर त्यामुळे काही झाडं निघत नाही आणि काही तर दूर जर आपण व्हरायटी डोबली तर त्यामध्ये जर पाऊस जास्त प्रमाणात आला तर काही व्हरायटी त्यामधल्या निघणार नाही। त्यामुळे आपल्याला जास्त डोब तिथे पाहायला मिळते। तर ते आपल्याला वाचवण्यासाठी, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला खूप जवळ पराठी डोबणे गरजेचे आहे, जेणेकरून अति पाऊस जर आला तर त्यामुळे आपल्याला नक्की फायदा होतो। तर तो म्हणजे कसा, त्यामधले काही झाडं निघाले नाही तरी सुद्धा त्याचं जे अंतर आहे ते कव्हर होऊन जाते, जास्त दूर राहत नाही आणि पुन्हा डोबण्याची आवश्यकता राहत नाही, जेणेकरून आपला तो पूर्णपणे खर्च वाचतो आणि मेहनतही वाचते। एकरी 2 बॅगा पडते, तर एकरी 2 बॅगा पडते या हिशोबाने आपल्याला 2.5 बॅगा आपल्याला कापसाच्या डोबायच्या आहे। तर सुरुवातीत आपल्याला या 2 गोष्टी करणं खूप महत्त्वाचे आहे मित्रमंडळी। तर त्याचसोबत यावर्षी कोणती व्हेरायटी लावायची त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत। तर मी एक व्हेरायटी सजेस्ट करते, नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तर ते म्हणजे NBC10। खूप चांगली व्हेरायटी आहे मित्रमंडळी। त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। त्यावर रोगसुद्धा कमी येते आणि त्याचे जे बोंड पात्यासुद्धा आहे ते खूप जवळ आणि चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। तर माझ्या म्हणण्यानुसार त्याचं एक तरी पॅकेट तुम्ही लावून बघा मित्रमंडळी, कोणत्याही जमिनीला ते सूट होते।